Sponsored by Advanced German Homeopathy Clinic. I'm Dr. Manoj Pujar, MD Homeopath, Classical Homeopath, Advanced German Homeopathy Clinic, Varicose Ulcer and Diabetic Wound Care Center. आणि माझं क्लिनिकचा ॲड्रेस कलाश्री अपार्टमेंट, फर्स्ट फ्लोर, टिलोकवाडी, कानापूर रोड, बेळगाव. नमस्कार, मी अमित कोळेकर. तरुण भारत न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूयात आजच्या ठळक बातम्या. बेळगाव शहरात वाढत्या उन्हाच्या पार्श्वभूमीवर पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर बनला असताना महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत या विषयाकडे दुर्लक्ष झाल्याने मोठा गोंधळ उडाला. L&T कंपनीकडून 8 ते 10 दिवसांनी पाणी पुरवठा होत असल्यामुळे नागरिकांना पाण्याच्या तीव्र टंचाईचा सामना करावा लागत आहे. तातडीच्या उपाययोजनांची गरज असतानाही हा मुद्दा अजेंड्यावर न घेण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केला. या मुद्द्यावरून विरोधकांनी सभागृहात जोरदार घोषणाबाजी करत आक्रमक भूमिका घेतली. परिस्थिती तणावपूर्ण झाल्यानंतर काही नगरसेवकांनी सभात्याग करून महानगरपालिका आवारात ठिय्या आंदोलन सुरू केले. शिवरायांच्या पुतळ्यासमोर बसून निषेध व्यक्त करत सत्ताधाऱ्यावर मुद्दामहून विषय टाळल्याचा आरोप करण्यात आला. यावेळी नगरसेवक रवी साळुंखे यांनी पाणी टंचाई गंभीर असताना चर्चा टाळण्याचा निषेध व्यक्त केला असून प्रशासनाच्या निर्णयाकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे. बेळगाव शहरातील नागरिकांकडून दुहेरी घरपट्टी वसुली केल्याच्या निषेधार्थ आज महानगरपालिकेसमोर जोरदार आंदोलन करण्यात आले. नगरसेवक दिनेश नासीपुडी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. राज्य सरकारने 2 दिवसापूर्वी घरपट्टी कमी करण्याचा निर्णय घेतला असतानाही महानगरपालिकेद्वारे नागरिकांकडून दुहेरी कर वसूल केला जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. ही वसुली चुकीची असून शहरवासियांना वेठीस धरून लूट केली जात असल्याची टीका आंदोलनकर्त्यांनी केली. आंदोलनादरम्यान हलगी वाजवून निषेध व्यक्त करण्यात आला. यामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. नगरसेवक दिनेश नाशीपुडी यांनी सांगितले की सरकारचा स्पष्ट निर्णय असतानाही संबंधित अधिकारी त्याची अंमलबजावणी करत नाहीत. त्यामुळे सर्वसामान्य विशेषतः गरीब नागरिकांवर अन्याय होत असून त्यांच्याकडून दुप्पट कर वसूल केला जात आहे. या प्रकरणात त्वरित दुहेरी घरपट्टी वसुली थांबवावी आणि जबाबदार अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. बेळगाव शहरातील वाढत्या घरफोडीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर APMC पोलिसांनी 17 एप्रिल रोजी प्राप्त तक्रारीवरून तातडीने कारवाई करत 3 वेगवेगळ्या प्रकरणात 3 आरोपींना अटक केली आहे. आनंद मंटू लोधर वय 23 याला अटक करून त्याच्याकडून सुमारे 43,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. प्रसंगी त्याच्यावर गुन्हा क्रमांक 27/2026 दाखल करण्यात आले आहे. रमेश राजू हंचिनावर वय 24 याच्याकडून सुमारे 44,000 रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. निखिल बसवराज हनुमंतवर वय 24 यालाही अटक करून गुन्हा क्रमांक 77/2026 नोंदवण्यात आला असून सर्व आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या आरोपींचा इतर गुन्ह्यांमध्येही सहभाग असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून या कारवाईमुळे नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. यमकरमंडी परिसरात साखळी पद्धतीने मोटरसायकल चोरी करणाऱ्या आरोपींना यमकरमंडी पोलिसांना अटक करण्यात यश आले आहे. संजू मेखली असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. CPI जावेद मुसाफरी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. आरोपीकडून चोरीस गेलेल्या मोटरसायकलीबाबत अधिक तपास सुरू असून त्याचा इतर चोरीच्या घटनांमध्येही सहभाग असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये दिलासा निर्माण झाला असून चोरीच्या घटनांवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी तपास अधिक तीव्र केला आहे. बेळगाव ग्रामीण भाजप मंडळाने शनिवार दिनांक 18 एप्रिल रोजी पोलीस आयुक्तांना निवेदन देत DJ आवाज मर्यादेबाबत स्पष्ट व एकसमान नियम लागू करण्याची मागणी केली. बसव जयंती, शिवजयंती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवासाठी तसेच DJ वापरासाठी ठराविक वेळ निश्चित करण्याची विनंती करण्यात आली. मंडळाध्यक्ष युवराज जाधव यांनी सांगितले की सध्या विविध जयंती उत्साहात साजऱ्या होत असून संपूर्ण तालुक्यात एक समान नियम आवश्यक आहे. यामुळे सर्व गावांना समान न्याय मिळेल असे त्यांनी नमूद केले. यावेळी उपाध्यक्ष विनय कदम, चेतन पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. बेळगाव महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत महिला आरक्षण विधेयकाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापल्याचे पाहायला मिळाले. या बैठकीत सत्ताधाऱ्यांकडून काँग्रेस पक्षाच्या विरोधात ठराव मंजूर करण्यात आला. सभेदरम्यान काही नगरसेवकांनी काँग्रेस पक्षावर महिला विरोधी धोरणांचा आरोप करत देशातील महिलांच्या हितासाठी योग्य पावले उचलण्यात पक्ष अपयशी ठरल्याची टीका केली. यामुळे सभागृहात काही काळ वादग्रस्त वातावरण निर्माण झाले. नगरसेवकांनी अशा कथित महिला विरोधी भूमिकेच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाचा जाहीर निषेध नोंदविला. दरम्यान महापौरांनी या संदर्भात काँग्रेस विरोधात निषेध नोंदवत ठरावास मान्यता दिली. या घटनेमुळे महापालिकेच्या सभेत राजकीय आरोप प्रत्यारोप रंगले असून पुढील काळात यावरून राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
प्रस्तावित 2026 मतदारसंघ पुनर्रचना विधेयकामुळे देशाच्या संघराज्य व्यवस्थेला आणि राज्यांमधील राजकीय समानतेला धोका निर्माण होऊ शकतो असे मत चिकोडीच्या खासदार प्रियांका जारकिहोळी यांनी व्यक्त केले. नवी दिल्ली येथील संसदेमध्ये विशेष अधिवेशनात बोलताना त्यांनी या विषयावर सविस्तर भूमिका मांडली. एक व्यक्ती एक मत या तत्वावर आधारित पुनर्विभाजन संविधान संमत असले तरी अंमलबजावणीत प्रगत राज्यावर अन्याय होऊ नये असे त्यांनी स्पष्ट केले. दक्षिणेकडील राज्यांनी कुटुंब नियोजन, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करत लोकसंख्या नियंत्रणात यश मिळवले असल्याचे त्यांनी नमूद केले. केवळ लोकसंख्येच्या आधारावर जागा वाटप झाल्यास त्या राज्याचे संसदेतील प्रतिनिधित्व कमी होण्याचा धोका त्यांनी व्यक्त केला. लोकसंख्या अधिक असलेल्या राज्यांना अधिक जागा मिळाल्यास संघराज्य व्यवस्थेतील समतोल बिघडू शकतो असेही त्यांनी सांगितले. नव्या सूत्राची गरज अधोरेखित करत बसवांच्या अनुभव मंडप संकल्पनेतील समान हक्क व समान संधीचा विचार त्यांनी यावेळी मांडला. DK हेरेकर ज्वेलर्स म्हणजे बेळगावातील एक विश्वासू सुवर्ण दालन. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या सोन्या चांदीच्या किमतीमुळे ग्राहकांची धांदल उडत आहे. पण आमच्या सुवर्ण दालनात मिळतो उत्तम ग्राहक सेवा, शुद्धतेची खात्री आणि वर्षानुवर्षाचा विश्वास. म्हणूनच आमचं तुमच्याशी नातं 52 कशी सोन्यासारखं उजळून निघतं. आमच्या दुकानात खरेदी करा 24 कॅरेट शुद्ध सोन्याचे कलाकुसरीचे दागिने, आकर्षक चांदीचे अलंकार आणि पूजेसाठी लागणारे सर्व साहित्य. खरेदीवर मिळवा एक आकर्षक भेटवस्तू. नियम व अटी लागू. या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी आजच भेट द्या. DK हेरेकर ज्वेलर्स, श्री विठ्ठल भवन, संयुक्त महाराष्ट्र चौकाजवळ, खडे बाजार, बेळगाव. तसेच तेले पाटील गल्ली, शहापूर, बेळगाव येथील आमच्या सुवर्ण दालनाला. महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाचा मुद्दा पुन्हा एकदा नवी दिल्ली येथील लोकसभेत चर्चेला आला असून भाजप खासदार डॉक्टर निशिकांत दुबे यांनी याबाबत महत्त्वपूर्ण विधान केले. लोकसभा मतदारसंघ पुनर्रचनेवरील विधेयकावर चर्चेदरम्यान त्यांनी सीमावादाच्या मुळाशी परिसीमन आयोगाच्या शिफारसी असल्याचा आरोप केला. 1956 साली राज्य पुनर्रचना आयोग लागू झाल्यानंतर अनेक राज्यांमध्ये सीमावाद निर्माण झाल्याचे त्यांनी नमूद केले. महाराष्ट्र आजही बेळगावसाठी लढत असून यासाठी परिसीमन आयोग जबाबदार असल्याचे त्यांनी सांगितले. बंगाल, बिहार तसेच आंध्र प्रदेश, केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटक दरम्यानही अशाच सीमावादांची स्थिती निर्माण झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 1956च्या राज्य पुनर्रचनेनंतर निर्माण झालेला बेळगावचा प्रश्न अद्याप कायम असल्याने हा मुद्दा पुन्हा एकदा राष्ट्रीय पातळीवर चर्चेला आला आहे. शिवजयंतीनिमित्त आयोजित पारंपरिक चित्ररथ मिरवणूक शांततेत व निर्विघ्नपणे पार पाडावी यासाठी श्रीराम सेनेने कडक पोलीस बंदोबस्ताची मागणी केली. शनिवारी राज्याध्यक्ष रविकुमार कोकितकर यांच्या नेतृत्वाखाली शहर पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आले. आयुक्त अनुपस्थित असल्याने उपायुक्त नारायण बर्मणी यांनी ते स्वीकारले. मंगळवार दिनांक 21 एप्रिल रोजी होणाऱ्या चित्ररथ मिरवणुकीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील ऐतिहासिक प्रसंगावर आधारित सजीव देखावे सादर केले जाणार असल्याचे नमूद करण्यात आले. गैरसमज टाळण्यासाठी पोलिसांनी योग्य मार्गदर्शन करावे व आयोजकावर बिनबुडाचे आक्षेप घेऊ नयेत अशी मागणी यावेळी करण्यात आली. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन देत आयोजकांनी सर्व नियमांचे पालन करू असे सांगितले. यावेळी विनय अंगरोळी, बाळू पवार आदी उपस्थित होते. विजयनगर जिल्ह्यातील हरपनहळ्ळी तालुक्यातील अरसीकेरे येथे पोलिसांनी धडक कारवाई करत दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत 3 आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून लाखो रुपयांच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे अल्ताफ वय 23, जबीर वय 29 आणि शाहिद अहमद वय 20 अशी आहेत. तपासादरम्यान हे आरोपी अरसीकेरे तसेच आसपासच्या भागात दुचाकी चोरी करत असल्याचे उघड झाले. पोलिसांनी आरोपीकडून एकूण 16 दुचाकी जप्त केल्या असून त्यांची अंदाजे किंमत 6,65,000 रुपये इतकी आहे. राज्य वित्त आयोग अनुदानातील कपातीमुळे बेळगाव महानगरपालिकेवर आर्थिक ताण वाढल्याने महापौर प्रीती कामकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत पूर्ण अनुदान देण्याची मागणी केली. मागील 3 वर्षापासून अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी मिळणाऱ्या निधीत 15 ते 20% कपात झाल्याने ती रक्कम महापालिकेला स्वतःच्या निधीतून भरावी लागत आहे. 7व्या वेतन आयोगानुसार वाढलेला वेतनाचा अतिरिक्त भारही महानगरपालिकेला सहन करावा लागत आहे. बेळगाव हे दुसरे राजधानी शहर असल्याने विधिमंडळ अधिवेशन, शहर सुशोभीकरण तसेच विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमावर मोठा खर्च करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद आहे. SFC अनुदानातील कपात तातडीने थांबवून पूर्ण निधी द्यावा अशी मागणी करण्यात आली असून शासनाच्या निर्णयाकडे लक्ष आता लागून राहिले आहे. राज्यातील 1000हून अधिक पोलीस ठाणी जनस्नेही बनवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती गृहमंत्री डॉक्टर जी परमेश्वर यांनी दिली. बेळगाव येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी कर्नाटकातील कविताळ पोलीस ठाणे देशात 3ऱ्या क्रमांकावर असल्याचे सांगितले. पोलिसांना जनस्नेही कामे करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पोलीस दलासाठी अतिथीगृहांची उभारणी करण्यात आली असून सुमारे 40% पोलिसांना निवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. 2 बेडरूमची घरे बंगला पद्धतीने बांधण्यात आली असून प्रत्येक घरासाठी
38 लाख रुपये खर्च करण्यात आला आहे. सिद्धरामय्या सरकारकडून पोलिसांसाठी विविध सुविधा, पगार व TA-DA सुधारणा तसेच प्रशिक्षणात बदल करण्यात आले आहेत. तंत्रज्ञानाच्या वापरातून ई-बीट व्यवस्था सुरू करण्यात आली असून आधुनिकतेनुसार पोलीस दलात बदल आवश्यक असल्याचे डॉक्टर परमेश्वर यांनी सांगितले. राज्यातील 1000हून अधिक पोलीस ठाणी जनस्नेही बनवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती गृहमंत्री डॉक्टर जी परमेश्वर यांनी दिली. बेळगाव येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी कर्नाटकातील कबिताळ पोलीस ठाणे देशात 3ऱ्या क्रमांकावर असल्याचे सांगितले. पोलिसांना जनस्नेही कामे करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पोलीस दलासाठी अतिथीगृहांची उभारणी करण्यात आली असून सुमारे 40% पोलिसांना निवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. 2 बेडरूमची घरे बंगला पद्धतीने बांधण्यात आली असून प्रत्येक घरासाठी 38 लाख रुपये खर्च करण्यात आला आहे. सिद्धरामय्या सरकारकडून पोलिसांसाठी विविध सुविधा, पगार व TA-DA सुधारणा तसेच प्रशिक्षणात बदल करण्यात आले आहेत. तंत्रज्ञानाच्या वापरातून ई-बीट व्यवस्था सुरू करण्यात आली असून आधुनिकतेनुसार पोलीस दलात बदल आवश्यक असल्याचे डॉक्टर परमेश्वर यांनी सांगितले. बेकायदा दारू विक्री करणाऱ्या एका व्यक्तीस गुरुवारी अटक करून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. राजू कोंडिबा वाघमोरे वय 46 मुतनाळ असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. हिरेबागेवाडी परिसरात परवानगी न घेता दारू विक्री केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. या कारवाई दरम्यान आरोपीकडून 5,750 रुपयांची दारू आणि 302 रुपयांची रोकड असा एकूण 5,952 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी हिरेबागे पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मेसर्स RS हेरेकर ज्वेलर्स, तुमच्या आनंदाच्या क्षणांना सुवर्णस्पर्श. नवजात बालकाला लागणारे सर्व प्रकारचे दागिने, लग्नसराई, मुंज, साखरपुडा किंवा कोणताही शुभ प्रसंग प्रत्येक क्षण खास बनवण्यासाठी आकर्षक सोन्या चांदीच्या दागिन्यांची देखणी शृंखला येथे उपलब्ध. परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम असलेले दागिने, नाजूक डिझाईन्स आणि उत्कृष्ट कारागिरीमुळे तुमचा प्रत्येक सोहळा अधिक उजळून निघेल. लग्नासाठी खास दागिने, बारशासाठी कडदोडा, पैजण, वाळे इत्यादी तसेच मुंज व साखरपुड्यासाठी आकर्षक कलेक्शन, पारंपरिक ते मॉडर्न डिझाईन्सपर्यंत तुमच्या खास क्षणांना द्या एक चमकदार आठवण. शहापूर बाजारपेठेतील एक विश्वसनीय नाव, प्रोप्रायटर राघव हेरेकर यांचे मेसर्स RS हेरेकर ज्वेलर्स, 397 बार A, खडे बाजार, शहापूर, बेळगाव. लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजेच सुयोग्य कालावधी सर्वोत्तम व्याजदर. आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 10.10% परतावा. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा 1800212405. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. बेळगावात बसव जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर रविवार दिनांक 19 एप्रिल रोजी समतेचा संदेश देण्यासाठी भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. जागतिक लिंगायत महासभेचे अध्यक्ष बसवराज रोटी यांनी याबाबत माहिती दिली. या रॅलीत समाजातील विविध घटकातील युवक युवती मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. समता आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले. रॅली शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात येणार आहे. यावेळी वीरशैव लिंगायत महासभेच्या अध्यक्षा रत्नप्रभा बेल्लद आणि शंकर गुडस यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमामुळे शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्या दोघांविरोधात उद्यमबाग पोलिसांनी गुरुवारी गुन्हा दाखल केला आहे. अभिषेक यल्लाप्पा दोडमणी वय 24 संभाजीनगर मच्छे आणि सूरज परशुराम पाटील वय 24 हलगा बस्तवाड अशी संशयितांची नावे आहेत. उद्यमबाग औद्योगिक परिसरातील सार्वजनिक ठिकाणी दोघे जण दारू पित असल्याचे आढळून आले. PSI किरण होनकट्टी आणि त्यांच्या पथकाने कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले. या कारवाई दरम्यान आरोपीकडून दारूसह अन्य साहित्य जप्त करण्यात आले. या प्रकरणाची नोंद उद्यमबाग पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. बेळगावहून कोल्हापूरच्या दिशेने निघालेल्या चालत्या कारला अचानक आग लागल्याने पुणे बेंगळूर महामार्गावर द बर्निंग कारचा थरार पाहायला मिळाला. येथील तवंदी घाटात रात्री 8 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या आगीत कार जळून खाक झाल्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. चालकासह नागरिकांच्या प्रसंगावधानामुळे जीव वाचल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. कोल्हापूर मार्गे निप्पाणी नजीक तवंदी घाटात आले असता कारच्या बोनेटमधून धूर येत असल्याचे चालकाच्या निदर्शनास आले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे घाबरलेल्या स्थितीतच कार महामार्गाकडेला थांबवली. आगीने पेट घेतल्याने गाडीतील काही वस्तू व गाडी जळून खाक झाली. निप्पाणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. हुक्केरी तालुक्यातील सलामवाडी येथे वानराच्या वाढत्या उपद्रवामुळे ग्रामस्थ हैराण झाले आहेत. संबंधित वानर मुख्य रस्त्यावर ठाण मांडून बसत असून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनावर
अचानक झडप घालत असल्याने वाहन चालकामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसापासून हा प्रकार सातत्याने घडत असून दुचाकीस्वार आणि पादचारी यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. काही ठिकाणी वाहन चालकांचा तोल जाऊन अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी वन विभागाने तातडीने दखल घेऊन या वानरांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडण्यापूर्वी प्रशासनाने योग्य ती कारवाई करावी अशी ही मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे. खानापूर तालुक्यातील सरकारी पूर्ण प्राथमिक मराठी शाळा व वनश्री हायस्कूल हलगा इयत्ता 7वी 1999 ते इयत्ता 10वी 2002 बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन नुकतेच रविवार दिनांक 12 एप्रिल रोजी खानापूर येथील वनमाला फंक्शन हॉलमध्ये उत्साहात पार पडले. कार्यक्रमस्थळी आकर्षक रांगोळी आणि सजावट करण्यात आली होती. माजी विद्यार्थी व शिक्षकांचे पुष्पवृष्टीद्वारे स्वागत करण्यात आले. 24 वर्षांनंतर एकत्र आलेल्या माजी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद, उत्सुकता आणि भावनांचा मिलाफ दिसून आला. दीप प्रज्वलन व स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाल्यानंतर नामदेव पाटील, सुलोचना सपारे, पी.जी. कुटरे, बागवान, एस.आय. रोटी, टी.एल. सुतार, आरे गुरव, टी.पी. जांभोडकर, बी.बी. पाटील, पी.एच. पाटील व दशरथ नाळकर आदी शिक्षक व शिक्षिकांचा अत्यंत आदरपूर्वक सन्मान करण्यात आला. या स्नेहसंमेलनात माजी विद्यार्थी व शिक्षकांनी शालेय आठवणींना उजाळा देत मनमोकळा संवाद साधला. विजयपूर जिल्ह्यातील कार्यालयात कार्यरत 2 कर्मचाऱ्यांना लाच स्वीकारताना लोकायुक्त पोलिसांनी रंगेहात पकडले. द्वितीय श्रेणी सहाय्यक अरविंद पवार आणि संगणक ऑपरेटर अयूब तोषनाळ अशी आरोपींची नावे आहेत. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडशी संबंधित पेट्रोल पंपासाठी जागेच्या नकाशा मंजुरीसाठी 15,000 रुपयांची लाच मागितल्याची तक्रार करण्यात आली होती. तक्रारीच्या आधारे लोकायुक्त पोलिसांनी ट्रॅप करत दोघा आरोपींना लाच स्वीकारताना अटक केली. लाच घेतलेली रक्कम जप्त करण्यात आली असून कर्नाटक लोकायुक्त विजयपूर येथील पथकाकडून पुढील तपास सुरू आहे. विजयपूर शहराच्या बाहेर असलेल्या अक्क महादेवी महिला विद्यापीठाजवळ राष्ट्रीय महामार्गावर केएसआरटीसी बस आणि टिप्पर वाहनात भीषण धडक झाली. या अपघातात केएसआरटीसी बस दरीत कोसळली. या दुर्घटनेत अनेक प्रवासी जखमी झाले असून त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच विजयपूर ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. माजी मंत्री आप्पासाहेब पट्टणशेट्टी यांनी महिला संरक्षण विधेयकाला विरोध करून काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी देशातील महिलांवर अन्याय केल्याचा आरोप केला आहे. विजयपूर शहरातील भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. काँग्रेसने स्वातंत्र्यानंतर महिलांना आरक्षण देण्याचे वचन दिले नसल्याचे त्यांनी सांगितले. नरेंद्र मोदी सरकारने महिला आरक्षण विधेयक आणले असताना काँग्रेसने त्याला विरोध करून महिलांचे हक्क दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केला. महिला सक्षमीकरणाच्या मुद्द्यावर काँग्रेसने राजकारण केल्याचा आरोप करत या भूमिकेमुळे काँग्रेसने महिलांचा अपमान केल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा स्वप्ना कनमुचनल, शहर मंडळ अध्यक्ष संदीप पाटील आणि जिल्हा माध्यम समन्वयक विनय जोशी आदी उपस्थित होते. नोकरीच्या ठिकाणी हिंदू युवतीवरील छळवणुकीच्या घटना वाढत असल्याचा आरोप करत नाशिक येथील TCS कंपनीतील घटनेचा उल्लेख विजयपूर येथे हिंदूपर संघटनांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर दयासागर पाटील यांच्या नेतृत्वाखाली विजयपूर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये हिंदू धार्मिक प्रथांना धक्का बसत असल्याचा आरोप करत अशा कंपन्यांवर लक्ष ठेवण्याची मागणी करण्यात आली. सर्व कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षित, सन्मानजनक आणि कायदेशीर कामाचे वातावरण सुनिश्चित करण्याची गरज असल्याचे दयासागर पाटील यांनी सांगितले. नोकरीच्या ठिकाणी CCTV कॅमेरे, तक्रार निवारण यंत्रणा आणि हेल्पलाईन क्रमांक सुरू करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी कृष्णा गुन्हाळकर, प्रेमानंद बिरादार, महेंद्रकुमार नायक, कुमार गडगी आदी उपस्थित होते. याचबरोबर आजचे बातमीपत्र येथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडीकरता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.